काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम यांनी मुस्लिमांना वोट जिहाद करण्याचं आवाहन केलं होतं। त्यावरून माजी खासदार संजय निरुपम यांनी अशा स्वरूपाचे फतवे काढण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेनं मौलवींना केल्याचा आरोप केला होता। आता पुण्याच्या प्रचार सभेत याला प्रत्युत्तर म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा फतवा काढला। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या या काळात आता वोट जिहाद व फतवे आणि मतदान करण्याची आवाहनं सुरू झालेली आहेत, ज्याला राजकीय रंग आलाय। पाहूया। महाराष्ट्रात मतांच्या फतव्याचं राजकारण तापलं। मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील, यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। मुस्लिमांसाठी मौलवींचे फतवे, हिंदूंसाठी राज ठाकरेंचा फतवा। पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत। काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। राज ठाकरेंचा महाराष्ट्र द्रोहासाठी प्रचार, महाविकास आघाडीचा हल्लाबोल। संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, बरं का, यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील। पुण्यातील सभेतून राज ठाकरेंनी मतांच्या फतव्याचा आरोप करत आधीच धार्मिक मुद्द्यांवरून तापलेल्या प्रचाराला नव्या वादाची फोडणी दिली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी जर मौलवी मुस्लिम समाजासाठी फतवा काढत असतील, तर मी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी हिंदूंना फतवा काढत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय। आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत। अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकला आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत। त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते। आता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय। समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत। त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते। पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत। काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील, यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। हे जे अनेक लोकांची जे चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना। राज ठाकरेंच्या याच मतांच्या फतव्याचा मविया नेत्यांनी देखील चांगलाच समाचार घेतलाय। राज ठाकरेंच्या आवाहनाला लोक किंमत देत नाहीत अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर राज ठाकरे महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत असा हल्लाबोल सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे, पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील
तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील. राज ठाकरेंच्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतील, कारण 19 मध्ये हुकुमशाही आणणारे मोदी शहा म्हणून जाहीर भाषणातून राज ठाकरे टीका करत होते. आता ती हुकुमशाही आणि लोकशाही, हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील टिकवायची म्हणून सांगणारे आता एवढा काळ पुढका आला. तर मला आम्हा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे हे अजित पवार शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावं लागेल. दरम्यान याआधी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांची पुतणी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मरिया आलम खान यांनी वोट जिहादचं आवाहन केल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याचा जोरदार समाचार घेतला. बहुत अकलमंदी के साथ, बहुत जज्बाती न होके, बहुत खामोशी के साथ एक साथ होके वोटों का जिहाद करो, क्योंकि हम सिर्फ वोटों का जिहाद कर सकते हैं और इस संगी सरकार को भगाने का काम कर सकते हैं. बहुत शर्म आती है जब मैंने आज ये सुना कि कुछ मुसलमानों ने आज यहाँ पर बैठ के मुकेश राजपूत की मीटिंग कराई. मुझे लगता है समाज से उनका हुक्का पानी बंद कर देना चाहिए. इतने मतलबी मत बनो कि बच्चों की जिंदगियों से खेलो, हमारे बच्चों की जानों से खेलो. आज कितने लोग CA/NRC में जेलों में बंद हैं और आपको बताने मुझे खुशी हो रही है कि उन बच्चों के कितने केसेस सलमान खुर्शीद साहब फ्री में लड़ रहे हैं. ये बहुत बड़ी बात है. अब इंडी गठबंधन ने मुसलमानों से वोट जिहाद करने को कहा है. अब बताइए, हमने लव जिहाद सुना था, लैंड जिहाद सुना था और वोट जिहाद, और वो भी पढ़े लिखे मुसलमान के परिवार से बात आई है. इंडी गठबंधन का साफ कहना है कि सारे मुसलमानों को एकजुट होकर वोट देना चाहिए. इंडी गठबंधन ने लोकतंत्र के उत्सव में वोट जिहाद की बात करके लोकतंत्र का भी अपमान किया है, संविधान का भी अपमान किया है. वोट जिहाद असो वा मतांसाठीचे फतवे असो, याआधी यूपी आणि बिहारमध्ये रंगणारे हेच प्रचाराचे मुद्दे आता महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहेत. त्यात आता खुद्द राज ठाकरेंनीच हिंदू मतांसाठी फतवा काढल्यानं हा मुद्दा 4थ्या आणि 5व्या टप्प्याच्या मतदानाआधी चांगलाच तापणार हे निश्चित. महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य, तिथं तरी विकासाचे मुद्दे प्रभावी ठरतील अशी अपेक्षा होती. पण जसजसं राजकीय वातावरण तापतंय, प्रचार धार्मिक कट्टरतेकडे वळत असल्याचा आरोप होतोय. यातही विचित्र असं की महायुती असो की महाविकास आघाडी, दोनही बाजू एकमेकांवर धार्मिक अजेंड्याचा आरोप करतायत. शेवटी राजकारण यालाच म्हणतात. सामान्य मतदारांनीच आता विचारपूर्वक मतदान करण्याचा फतवा स्वतःसाठी करावा, त्यातूनच राजकारणाचं फतवाकरण थांबू शकेल. ज्ञानेश्वर चौतमलसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज.